हम तुम्हारे साथ हैं। छत्रपति शिवाजी महाराज की जय। अरे जय 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 शिवाजी। जय 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 भवानी। आज या ठिकाणी शिवसेना भाजपा रिपाई आणि आनंदराज आंबेडकर गट यांच्या महायुतीचे उमेदवार म्हणून जय मंगेश कुडाळकर हे आज या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि त्याच्याच संपूर्ण तयारीसाठी आज सर्वच या विभागातील शिवसैनिक म्हणा नागरिक म्हणा सर्व पक्षांचे आपल्या भाजपा आणि रिपाईचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चितपणाने चांगला एक माहोल या 169 विभागामध्ये आहे। साहेब, एक युवकाला संधी देण्यात आलेली आहे, आता ह्याचं इथलं कुर्ला विधानसभेचं चित्र कसं असेल? नक्कीच चांगलंच असेल, कारण ज्या प्रकारे जयनी सुद्धा या 2-3 वर्षात काम केलेलं आहे आणि सुद्धा तो सामाजिक क्षेत्रातून तो काम करत होता आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं या विभागातलं नेतृत्व करण्याची संधी त्यांना आज महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मिळते आणि नक्कीच त्याचं तो सोनं केल्याशिवाय राहणार नाही, या विभागाचा विकास केल्याशिवाय राहणार। तर नक्कीच यहाँ की जो समस्या है वो यहाँ से लोग जो भी जल्दी से प्रॉब्लम सॉल्व करेंगे और शिवसेना पार्टी का तो कौन सी स्ट्रैटेजी, कौन कौन से मुद्दे पर ध्यान देने वाले हैं विकास के लिए कुर्ला वार्ड की प्रॉब्लम है, समस्या है कि प्रॉब्लम हो गए गटर हो गए वो जल्दी। ऐसे में मतदाताओं से क्या अपील करेंगे? आज नामांकन का आखिरी दिन और भरने जा रहे हैं नामांकन। चालू आहे शिवसेना शिवसेना प्रेम होते और शिवसेना मेरे पे विश्वास किया है ताकि मी प्रेम पाडेल। काय सांगाल, एकंदरीत आज नामांकन अर्ज दाखल होतो, एक युवा चेहरा समोर आलेला आहे, कशी लढत असेल? सर्वांना जय महाराष्ट्र। नक्कीच आज महायुतीमधील आपल्या शिवसेना पक्षातून अधिकृत उमेदवार म्हणून आपले जय मंगेश कुडाळकर, एक युवा नेतृत्व, युवा सेना विभाग प्रमुख यांची आज इथे आम्ही यांना एबी फॉर्म देऊन आज आम्ही इथे फॉर्म भरण्याकरिता चाललेलो आहोत आणि नक्कीच भविष्यामध्ये एक महायुती म्हणून एक युवा चेहरा चांगलं काम करीन आणि वॉर्डमधील जे काही समस्या असतील त्याच्यामधील सगळं चांगलं मंगेशभाई कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली सगळीच टीम आमची त्याच्यासोबत आहे आणि त्याच्यासाठी एक चांगलं आम्ही कार्य करू याची आम्ही सर्व नागरिकांना ग्वाही देतो। विनोदजी, आटीतटीची लढत वाटते का? कारण की पुढे दिग्गज लोक आहेत समोर आणि एक युवा नेतृत्व समोर जातोय, काय वाटतंय तुम्हाला? बघा, आता इलेक्शनमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे, प्रत्येकाची इच्छा असते आणि त्या पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या परीने त्यांचे फॉर्म भरलेले असतील, इतर पक्षांनी विरोधी पक्षांनी सर्वांना आमच्याकडून शुभेच्छा। पण आम्ही सज्ज आहोत, आमची पूर्ण टीम, आमची पूर्ण शिवसेना आणि महायुती याला सामोरं जाण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहोत आणि नक्कीच आमचा भगवा झेंडा इथे महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही आणि 169 हा जो 169 वॉर्ड आहे त्याच्यामध्ये भगवा झेंडा फडकला